बीटेक फूड टेक्नॉलॉजी. ओके, बीटेक फूड टेक्नॉलॉजीसाठी आपल्यासोबत या ठिकाणी मयुरी मोरे मॅडम आपल्यासोबत आहेत, ज्या अभ्यासक्रमाला या ठिकाणी रन करतात आहे आणि महत्त्वाची जबाबदारी त्या सांभाळतात आहे. खरं म्हणजे मॅडम, बीटेक फूड टेक्नॉलॉजी हा विषय अनेकांसाठी नवीन आहे. सगळ्या टेक्नॉलॉजी, बीटेक, फूड टेक, हा जो जिथे जिथे टेक लागतो, बरोबर आहे, जिथे जिथे टेक लागतो तिथे आपण टेकत नाही, म्हणजे माणसं पोहोचत नाही असं म्हटलं जातं. तर आम्ही कसं पोहोचायचं हा एक प्रश्न आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती महत्त्वाची ठरते. फूड टेक्नॉलॉजी म्हणजे काय? नमस्कार. फूड टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे थोडक्यात सांगते की सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसांची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच एक लाईफस्टाईल आहे ही बदललेली आहे. मग त्यामध्ये आपण कॅन फूड, प्रोसेस फूड किंवा रेडी टू ड्रिंक, रेडी टू कुक, सप्लिमेंटरी फूड्स हे जास्त प्रेफर करतो. तर या गोष्टींमुळे काय झालं आहे की जे फूड टेक्नॉलॉजीद्वारा निर्मित जे विविध पदार्थ आहेत त्यांना खूप मागणी आता मार्केटमध्ये वाढलेली आहे. तर त्यामुळे फूड टेक्नॉलॉजी सगळ्यांना असं वाटतं की हा कुठला तरी कुकिंगचा कोर्स आहे की जिथे काहीतरी ब्रेड, बेकरी वगैरे प्रोडक्ट बनवायला शिकवतात. तर अर्थातच असं काही नाही आहे. टेक्नॉलॉजी आहे म्हणजे ऑफकोर्स फूड टेक्नॉलॉजी हा एक सायन्स, इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी ह्याचं एक कॉम्बिनेशन असलेला एक हायर लेवलचा बीटेकचा कोर्स आहे. हा 4 वर्षांचा डिग्री कोर्स आहे ज्याच्यामध्ये 6 सेमिस्टर आपले थेअरी प्रॅक्टिकलचं नॉलेज असतं आणि शेवटची 7वी एक सेमिस्टर असते त्याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट रिसर्च वर्क करत असतो आणि 18 सेमिस्टरला मुलांना इनप्लांट ट्रेनिंग असतं. तर अशी 4 वर्षांची बॅचलर ऑफ फूड टेक्नॉलॉजी ही डिग्री आहे. तर याच्यामध्ये काय असणार आहे की फार्ममधून आपण जेव्हा एखादी कमोडिटी हार्वेस्ट करतो तर त्याच्यानंतर त्याच्यावरती जेवढ्या प्रोसेसिंगच्या स्टेप अप्लाय होतात, म्हणजे हँडलिंग आहे, प्रोसेसिंग आहे, पॅकेजिंग आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, स्टोरेज आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, टिल कन्झ्युमर इट करेपर्यंत ज्या सगळ्या स्टेप आहेत ती म्हणजे आहे तुमची फूड टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये आपल्या अकॅडमिक्समध्ये काही कोर्सेस आहेत. थोडीशी आयडिया असावी मुलांना म्हणून सांगते की याच्यामध्ये फूड इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे, इक्विपमेंट कसे डिझाईन करायचे याबद्दल माहिती आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर फूड प्रोसेसिंग आहे ज्याच्यामध्ये कन्फेक्शनरी, डेअरी, बेकरी, मीट अँड मीट प्रोडक्ट वगैरे, वाईनरी, बिअर मॅन्युफॅक्चरिंग ह्या सगळ्या प्रोसेसिंग आहेत. त्यानंतर फूड केमिस्ट्री आणि न्यूट्रिशन. आपण एखादं फूड पॅकेज विकत घेतलं तर मग त्यावर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट आपण कंटेंट बघतो, तर त्याच्यामध्ये त्याची इन्फॉर्मेशन असणार आहे. फूड मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये मायक्रोबियल लोड, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फूडची शेल्फ लाईफ किती आहे, बेस्ट बिफोर वगैरे याची माहिती आपल्याला घेता येते. त्यानंतर फूड पॅकेजिंग आहे. डिफरंट टाईपचे मटेरियल्स आहेत पॅकेजिंग. आपल्याला सगळ्यांचीच नावं माहिती असतात नसतात, तर बरेच मटेरियल आहेत, तर त्याचा डिटेल स्टडी आहे याच्यामध्ये. आणि फूड मार्केटिंग किंवा फूड लॉज अँड बिझनेस मॅनेजमेंट असं एक डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये. मला असं वाटलं की फूड टेक्नॉलॉजी म्हणजे प्रत्येक घरी एक स्त्री रोज फूड म्हणजे जेवण तयार करते. आता जेवण असं आहे की स्विगी, झोमॅटोवर पण येते, बरोबर आहे. अनेक ठिकाणी मी आता काल पुण्यावरून येताना मला 2 हॉटेलची नावं दिसली. एक असं होतं सेकंड बाईट, म्हणजे घरी बायकोनी स्वयंपाक नसेल केला तर त्या हॉटेलमध्ये सेकंड बाईटनं. खरंच म्हणजे फूड टेक्नॉलॉजी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आधी मला असं वाटायचं की हा फक्त पदार्थ बनवण्याचा विषय असेल, हा त्याच्या पलीकडे जाऊन विषय आहे, तो समजावून घेणं गरजेचं आहे. मॅडम, फूड टेक्नॉलॉजी जो विषय आहे म्हणजे हा अभ्यासक्रम ज्या विद्यार्थ्यांनी केला आणि यात प्रवेश घेतल्यावर त्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काही स्कोप आहे का, म्हणजे रोजगारासंबंधी? आणि त्यासोबतच गव्हर्नमेंटमध्ये जर नसेल, म्हणजे आता तिथे जागाच उरलेल्या नाही, तिथे नसेल तर मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये काय स्कोप आहे? तर फूड टेक्नॉलॉजिस्ट ही अशी एक स्पेशल पोस्ट आहे प्रायव्हेटमध्ये बघितली तर एखाद्या प्रायव्हेट फूड इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन, ऑपरेशन किंवा क्वालिटी मॅनेजर किंवा क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंटला तुम्ही ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जॉब करू शकता. किंवा R&D म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे एक डिपार्टमेंट असतं, तर तिथे तुम्ही फूड सेफ्टी ऑडिटर किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जॉब करू शकता. किंवा बिझनेस डेव्हलपमेंट किंवा मार्केटिंग अनालिसिसमध्ये पण वर्क करू शकता. प्रोक्युरमेंट अँड फूड सप्लाय चेन मॅनेजमेंट ही एक डिपार्टमेंट आहे, तिथे करू शकता. काही कॉर्पोरेट कंपनीज आहेत ज्या फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, तिथे तुम्ही करू शकता. म्हणजे आपण इंडस्ट्रीच्या मागे बघतो प्रायव्हेट लिमिटेड किंवा इंटरनॅशनल वगैरे, तर त्याप्रमाणे. किंवा फूड रिसर्च लॅबोरेटरीज आहेत आपल्या मुंबई, पुण्यामध्ये पण बऱ्याच आहेत, तर तिथे वर्क करू शकता. किंवा फूड क्वालिटी अँड सर्टिफिकेशन ऑर्गनायझेशन आहेत,
तिथेही आहेत जॉबच्या वेकेन्सीज. त्यानंतर फूड पॅकेजिंगच्या कंपनीज आहेत जिथे पॅकेजिंगचं मटेरियल बनवलं जातं, तर तिथे आहेत फूड मशिनरी आणि इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज. कारण टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, फूड इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, त्यामुळे जे रेफ्रिजरेशन आहे किंवा बाकी कन्व्हेअर बेल्ट वगैरे याचं पण नॉलेज त्याच्यामध्ये असतं, तर त्या इंडस्ट्रीज आहेत. काही फ्लेवर हाऊस किंवा ॲग्रिकल्चरल कमोडिटी एक्सपोर्ट व्हेंचर्स किंवा फूड होलसेलर, फूड सप्लाय चेन मॅनेजर वगैरे या पोस्टमध्ये तुम्ही जॉब करू शकता. काही नामांकित कंपनीज आहेत आपल्या, जसं की कॅडबरी, कोको कोला, पार्ले ॲग्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीज आहेत, किंवा सुला वाईन, अजून बऱ्याच आहेत, ब्रिटानिया, डाबर. तर इथे पण जॉबच्या वेकेन्सीज मुलांना येत असतात आणि तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात. जसं की आपण ह्याच्यामध्ये बघितलं प्रायव्हेटमध्ये, त्याप्रमाणे गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच वेकेन्सीज येत असतात. तर याच्यामध्ये जो स्टेट गव्हर्नमेंट फूड डिपार्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर म्हणून एक पोस्ट असते, असिस्टंट फूड सेफ्टी ऑफिसर, फूड इन्स्पेक्टर, बऱ्याच जणांना फूड इन्स्पेक्टर ही पोस्ट माहिती आहे. त्यानंतर फूड ॲनालिस्ट म्हणून एक जॉबची हे असते, वेकेन्सी असते. फूड क्वालिटी ऑफिसर म्हणून एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर ऑफिसरमध्ये पण असू शकतात जागा. त्यानंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, म्हणजे आपल्याला माहिती आहे FCI आपण ऐकलं आहे सगळ्यांनी, तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इथे आहे. फूड वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, नंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड NDDB बोलतात, तिथे पण असू शकतात. त्यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण फूड पॅकेजवर तो लोगो नेहमी बघत असतो, तर तिथे बऱ्याच वेकेन्सी नेहमी निघत असतात, तर तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. गव्हर्नमेंट टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत जिथे फूड ॲनालिस्ट किंवा फूड क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून पोस्ट असतात. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS, आपण पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या बॉटल्सवर वगैरे बघतो, तर तिथे असतात वेकेन्सीज. स्टेट फूड लॅबोरेटरीज आहेत किंवा एक्सपर्ट इन्स्पेक्शन काउन्सिल, जे प्रोडक्ट आपल्याकडून इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट होतात, तिथे जॉब वेकेन्सीज आहेत. आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पोस्टवर जॉब असू शकतात. आणि काही अपेडा, मपेडा, नाबार्ड किंवा नाफारी यासारख्या गव्हर्नमेंटच्या ज्या ह्या आहेत सेक्टर, त्याच्यामध्ये पण जॉबच्या वेकेन्सीज आहेत मुलांना. ह्या सगळ्या संधी एवढ्या मोठ्या आहेत आणि वर्तमान स्थितीला त्याची गरज आहे, भविष्यातही त्या महत्त्वाच्या ठरणार आहे. आणि म्हणून फूड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि या माध्यमातून भविष्याचा वेध घेता येईल असं मला या ठिकाणी वाटतं. मॅडमला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता कसं आहे, एंटरप्रेन्योर्सचं एक जग आहे. म्हणजे आता मलाही असं वाटतं की मी जॉब करू नये, बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं. एखाद्या क्षणाला असं वाटतं की जॉब नाही करायचा. हा अभ्यासक्रम झाल्यावर जर नोकरी कोणाला करायची नसेल, एखादा जॉब करायचा नसेल, तर असा पदवीधर नेमका आणखी काय करू शकतो, म्हणजे त्याला कुठल्या संधी आहे? मला असं वाटतं की महाडमधले जे बरेचसे लोक आहेत हे जॉब ओरिएंटेड असण्यापेक्षा बिझनेस ओरिएंटेड जास्त आहेत, बिझनेसकडे कल जास्त आहे. बरं, महाडचे लोक खूप फूडी पण आहेत, जेवढं नवीन काही येईल ऑफकोर्स ट्राय करत असतात. तर जर एखाद्याला BTech केल्यानंतर जॉब नसेल करायचा तर काय करू शकता, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, UPSC, MPSC, ॲग्री MPSCमधून किंवा बँकिंग, SSC, RRB किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकतात. MSc इन फूड सायन्स टेक्नॉलॉजी करू शकता किंवा MTech करू शकता BTech नंतर, किंवा MBA करू शकतात किंवा PG इन डिप्लोमा मॅनेजमेंट किंवा मास्टर्स इन फूड सायन्स ॲब्रॉडमध्ये पण करू शकता, ज्यांना कोणाला बाहेरच्या कंट्रीमध्ये जायचं असेल. त्याचप्रमाणे जर ओन बिझनेस करायचा असेल तर डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, स्पायसेस, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, हे सुद्धा स्वतःचे स्मॉल स्केलपासून सुरू करून स्वतःचे बिझनेस हे करू शकतात. तसंच बरेचसे सगळे आपले महाडचेच विद्यार्थी आहेत इथे. महाडला आपल्या एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, तर आपल्याकडे टुरिझमचं प्रमाण पण आता वाढत चाललंय, तर ते कन्सिडर करून त्याच्याशी ओरिएंटेड पण कोणी बिझनेस करू शकतात. म्हणजे अगदी आपण बाहेर गेलो तर पाण्याची बॉटलसुद्धा आपण विकत घेतो, तर बारीक सारी गोष्टींचा विचार करून त्याच्या दृष्टीने विद्यार्थी जाऊ शकतात. आणि काही डाएट कन्सल्टंट म्हणून, कारण आजकालच्या याच्यामध्ये जर विचार केला तर बरेच जण हेल्थ कॉन्शियस आहेत, त्यामुळे आपला डाएट प्रॉपर असावा, फिटनेस असावा, तर ॲज अ डाएट कन्सल्टंट म्हणून पण स्वतःचा बिझनेस करू शकतो. आणि म्हणून हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो. आणि जिथे टेक्नॉलॉजी आहे तिथे सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. म्हणजे मॅडमला सांगू इच्छितो की नागपूर जिल्हा परिषदेला CEO आहेत, नवीन आले, विनायक महामुने. ॲक्च्युली त्यांचा प्रवास पाहिला, ते लातूरचे आहे प्रॉपर, त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक आहेत आणि पेट्रोकेमिकल इंजिनियर आहे.
IBM US ला नोकरीला होते, म्हणजे डॉलरमध्ये पगार मिळत होता. आणि त्या माणसाला अचानक वाटलं की आपण IAS व्हावं. 5 वर्ष प्रिपरेशन केलं आणि तो माणूस IAS झाला. म्हणजे या सगळ्या क्षेत्रासोबतच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्याला खुणावतात आहे. आणि तुम्ही ग्रॅज्युएशन, आफ्टर ग्रॅज्युएशन एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जाऊ शकता, स्पर्धात्मक परीक्षांसाठी जाऊ शकता. ही फार मोठी संधी आहे, असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आणि मॅडम तुमचे आभार. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संधी महाडकरांना उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल आभार मानतोय.